नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाची जाहिरात आली आहे आणि ती जाहिरात आली आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडून. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदासाठी भरती होत आहे आणि ही जी भरती होते आहे ही सरळ सेवा भरती असणार आहे. डायरेक्ट सर्व्हिसची एक्झाम असणार आहे. सरळ सेवेचा अर्थ असा असतो मित्रांनो की या परीक्षेमध्ये फक्त एकच पूर्व परीक्षा असते, याला मुख्य परीक्षा नसते आणि याला मुलाखत सुद्धा नसते. तर त्यामुळे अतिशय चांगली पोस्ट आहे, गट ब ची पोस्ट आहे. तर त्या पदासाठी हा फॉर्म काय असणार आहे, फॉर्म कधी सुरू होतोय, हे सर्व या ठिकाणी डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. तर बघूया, अतिशय महत्त्वाचं तुमच्यासाठी आपण हे बघणार आहोत. ठीक आहे, तर बघा तुमच्या समोर जे आपण बघतोय जे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ओके, तर बघा तुम्हाला दिसत असेल की नवी मुंबई महानगरपालिकेची भरती या ठिकाणी आपल्यासाठी आलेली आहे. ओके, नवी मुंबई महानगरपालिकेची भरती, त्याला एकाच परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर या ठिकाणी होऊ शकतात. तर बघा या ठिकाणी दिलेली आहे 7 पदासाठी भरती होते, 7 पदांसाठी भरती होते. गट ब ची भरती असणार आहे. ओके, फॉर्म तुम्हाला भरायचा ऑनलाईन www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर भरायचा आहे. फॉर्म भरायला सुरुवात होते 5/1/2026 पासून. तर फॉर्मची लास्ट तारीख असणार आहे 4/2/2026 पर्यंत फॉर्म भरावा लागणार आहात. रात्री 12 वाजतापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहात. ओके, 4 तारखेला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की जर पद पण दिलाय की सहाय्यक आयुक्त, बघा सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर यांची सॅलरी पण दिलेली आहे आणि 5 पदासाठी भरती होते. 5 पदासाठी भरती होते. नंतर महापालिका उपसचिव 1 पदासाठी भरती होते. सहाय्यक विधी अधिकारी 1 पदासाठी भरती होत आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची पद आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलंय नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप छान भरती या ठिकाणी आपल्यासाठी आलेली आहे. तुम्हाला जर विचारलं तर या ठिकाणी बघा की ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 फी आहे, एससी एसटी साठी 900 फी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. बघा, परीक्षेचा दिनांक, वेळ आणि केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले असेल. परीक्षा कधी असेल, वेळ कधी असेल, दिनांक कधी असेल हे या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट मध्ये सांगणार आहे आणि हॉल तिकीट एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला हातामध्ये दिलं जाणार आहात. ओके, संभाव्य पदाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही माहिती प्रसिद्ध केली जाईल. काही तर चेंजेस झाला, एक्झाम पुढे गेली, काही रूल्स आले, तर हे सर्व तुम्हाला www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर या ठिकाणी माहिती मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाची भरती मित्रांनो. त्यामुळे जर तुमचं स्वप्न असेल की मला असिस्टंट कमिशनर व्हायचं आहे, सहाय्यक आयुक्त व्हायचं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर अतिशय चांगली भरती आहे. एकाच एक्झाम मध्ये तुम्ही या ठिकाणी या पदावरती तुमची गवसणी घालू शकतात आणि तुम्ही या पदाला अचिव्हमेंट करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला या पदाबद्दल अजून काही जास्त माहिती पाहिजे असेल, सिलेबस काय असणार, पॅटर्न काय असणार, हे सर्व आम्ही या ठिकाणी नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. त्या सिलेबस असणार, एक्झाम किती वेळाची असणार, त्यासाठी काय काय ट्रिक असणार, हे सर्व आम्ही या ठिकाणी सांगणार. मित्रांनो, जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.